टेंभूच्या पाण्यासाठी कडेपूर कार्यालयात शेतकऱ्यांचा आक्रोश. प्रशासनाला जाग, तातडीने उद्याच पाणी सोडण्याचा निर्णय. टेंभू पाणी पुरवठा योजना सुरू होऊन तब्बल 15 दिवस उलटून गेले तरी लिंक नंबर 2 मधून अद्याप पाणी न सोडल्याने तोंडोली, खेराडेवांगे, एतगाव परिसरातील शेतकऱ्यांचा संयम सुटलाय. उपाळेवांगी, उपाळे मायनी, खेराडेवांगी, ढाणेवाडी, एतगाव, खेराडेविटा, पोतीस, भिकवडी खुर्द, तुपेवाडी, कान्हरवाडी, म्हासुर्णे आदी गावातील विहिरींनी पाण्याची क्षमता गमावली असून संपूर्ण परिसरात भीषण टंचाई निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील ऊस, आले, बटाटा, कांदा, गहू, हरभरा यांसारखी नगदी पिके करपण्याच्या मार्गावर आली आहेत. महिनोन्महिने केलेला खर्च आणि मेहनत वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज टेंभू योजनेच्या कडेपूर येथील कार्यालयावर जोरदार घेराव घातला. योजना सुरू आहे व पाणी मुरतंय कुठं असा थेट सवाल करत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत जोपर्यंत पाणी सोडलं जात नाही तोपर्यंत माघार नाही असा इशारा दिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून टेंभू योजनेचे अभियंता राजेंद्र राजंडौरी यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली. उद्या लिंक नंबर 2 ला तातडीने पाणी सोडण्यात येईल असं ठोस आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र केवळ आश्वासनावर समाधान मानणार नाही, प्रत्यक्ष पाणी आल्यानंतरच प्रशासनाची खरी परीक्षा होईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. वेळेत पाणी न मिळाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही खेराडेवांगीचे लोकनियुक्त सरपंच अनिल सूर्यवंशी आणि कार्यकर्त्यांकडून देण्यात आलाय. टेंभू योजनेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाच्या या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे संचालक डी.के. नाना, सागरेश्वर सूतगिरणीचे संचालक संजय कदम, ज्येष्ठ नेते दशरथ बापू सूर्यवंशी, उपसरपंच दादासो पाटील, राजू कदम, भास्कर कदम, विकास सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी, जयदीप सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, शुभम सूर्यवंशी, जयप्रकाश सूर्यवंशी, एस.आर. सूर्यवंशी, कुंडलिक सूर्यवंशी, काशीनाथ सूर्यवंशी, किसन कदम, बाळासाहेब सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, अभिजित सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, मणिकंठ पाटील, शिवाजी सूर्यवंशी, महादेव सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते प्रामुख्याने आक्रमक झाले. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. दिलेलं आहे, पण दिलेलं आश्वासन पूर्ण करून जे राहिलेले शेतकऱ्यांची पिकं आहेत ती कुठेतरी जगवता येतील आणि लोकांना पिण्याचे पाणी मिळेल एवढं मी सांगतो. आणि आता खेडवांगीमधून हा खऱ्या अर्थाने टेंबू ऑफिसर हा मोर्चालेला आहे. जर उद्या पाणी नाही सोडलं तर उद्या कोतीज असेल, भिकवडी असेल, येतगाव असेल, कान्हरवाडी असेल, सगळ्या गावांची लोक या ठिकाणी ऑफिसला येऊन धडक मोर्चा काढतील हे या निमित्तानं मी सांगतो. त्यांनी डवरे साहेबांनी लवकर म्हणावं घेऊन सकाळी पहाटेला 4 वाजता पाणी सोडावे ही विनंती करतो. म्हणून मी बोलतोय. आज जी पाण्याची अवस्था चालू आहे त्याच्यावरती त्याच्या संदर्भात आम्ही टेंबू ऑफिसला भेटण्यासाठी आलेलो आहे. तर जे पाणी कॅनॉलचं आहे याच्यावरती सर्व पिकं आमची अवलंबून आहेत. आपण पाण्याच्या जीवावरती जे ऑक्टोबरला येणारं पाणी असतंय कॅनॉलचं त्याच्या जीवावरती आपण एक तरकारी पीक टोमॅटो केलेलं आहे. आज जवळजवळ 6 ते 7 एकर आपलं तरकारी पीक आहे टोमॅटोचं. आणि आज पाण्याविना जवळपास आज आपण एक 7 ते 8 लाख रुपये नुकसानीत आहे. म्हणजे त्याला वरती येणारी फुलकळ असेल, वरचं फळ असेल ते विना पाण्याचं म्हणजे पाण्याविना ते पूर्णपणे ड्रॉप झालेलं आहे, गळून पडलेलं आहे. साधारणतः 6 एकरात जरी 2 टनानं पकडलं तरी 12 टन आज आपण लॉस आहे. आणि आजचा दर जवळजवळ 50 ते 55 रुपये दर आहे किलो मागे. 12 टनाचा जर हिशोब केला तर 12 पंचे 60, 6 ते 7 लाख रुपये आज रोजी आपण तिथे लॉस मध्ये आहे. 15 तारखेला आलेलं पाणी आज जवळजवळ 30 तारीख आहे. 15 दिवस झालं पाण्याची वाट आतुरता आम्ही एवढी बघतोय की आता येईल, उद्या येईल, मग येईल. काही जणांना विचारलं तर उद्या सोडणार आहेत, परवा सोडणार आहेत, शुक्रवारी सोडणार आहेत, रविवारी सोडणार आहेत. या करत करत आज आम्ही सोमवार अखेर पाण्याची वाट बघून शेवटी आम्हाला इथं टेंबू ऑफिसला यावं लागलंय. त्यांना विचारावं लागलं पाणी का सोडलं देत नाही. त्याचं कारण आम्हाला कुणीही व्यवस्थित दिलेलं नाही आतापर्यंत. केवळ एका स्लॅबमुळे किंवा एखाद्या पाटात चाललेल्या कामामुळे जर पाण्याची एवढी आम्हाला आतुरतेने वाट बघायला लागत असेल तर हे पुढे होणाऱ्या लोकांचं किंवा पुढे होणाऱ्या शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे ह्याची भरपाई कोण देणार आहे हा माझा प्रश्न आहे या टेंबू ऑफिसला. मुख्यतः प्रशासनाला हा प्रश्न असेल की बाबा हे पुढे होणारे जे नुकसान आहे ह्याला भरपाई देणार कोण आहे. आज रोजी जी आमची परवड चाललेली आहे पाण्याविना, ऊस पिकं असू द्या, 8-8, 9-9 महिन्याची ऊसाची पिकं आहेत पूर्ण जळलेली आहेत. आपण पूर्णपणे पाणीपट्टी जी काय आहे ती पूर्ण पाणीपट्टी आपण भरतो. असं नाही की पाणीपट्टी भरत नाही, पूर्ण पाणीपट्टी भरून सुद्धा आपण आज ऊसाचे जर फोटो बघितले तर पूर्ण पाचट झालेली आहे ऊसाची. पूर्णपणे 6 ते 7 महिन्याचा ऊस आपण तोडलेला आहे. 2 एकरात आपला फक्त 45 टन ऊस जातो, जिथं आपण
120, 130, 140 टन ऊस घालवतोय. त्या रानात आपला आज फक्त 40 ते 45 टन ऊस गेलेला आहे. ह्याला कारणीभूत केवळ आणि केवळ टेंबू ऑफिस असेल, पाणी सोडणारे असतील, हे मी सांगू इच्छितो. पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत. आपला जिल्हा, आपली पावर, पावर मराठी न्यूज. एकच नजर चौफेर खबर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.